सध्या या क्षणाला हे कल जे आहे ते हाती येत आहेत। तर महाविकास आघाडी तब्बल 120 जागांवरती आघाडीवर असल्याचं बघायला मिळतेय। तर महायुतीला जवळपास 154 जागा सध्या तरी मिळताना दिसतंय। एकंदरीतच महायुती बहुमताच्याही पुढे असल्याचं सध्या बघायला मिळतंय। 288 पैकी 288 मतदारसंघाचे हे सर्व कल तुम्ही साम टीव्ही वरती अगदी अचूक आणि वेगवान बघताय। मात्र बाळासाहेब थोरात 4000 मतांनी पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचा आश्वासक असा चेहरा बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघितलं जातं, मात्र सध्या ते पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। अगदी तब्बल 4000 मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहे। बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर चुरशीची लढत झालेली होती। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये सुद्धा वाद झालेला होता। मात्र त्यानंतर विजयाचा विश्वास व्यक्त करणारे बाळासाहेब थोरात सध्या 4000 मतांनी पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मात्र अर्थातच हे सर्व कल आहेत। दुपारपर्यंत निकालाचं संपूर्ण चित्र, महाराष्ट्र नेमका कुणाचा हे चित्र स्पष्ट होणार आहे। आज महाराष्ट्राचे सत्ताधारी खरं तर ठरणार आहेत। त्यामुळे नेमकं राज्याच्या राजकारणात सध्या काय घडणार याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र हे आकडे अतिशय महत्त्वाचे आहे। प्रत्येकाच्या नजरा या आकड्यांकडे लागलेल्या आहे। कोण पुढे कोण मागे या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण बघतोय। पृथ्वीराज चव्हाण 1034 मतांनी पिछाडीवर असल्याचं कळतंय। कराड या मतदारसंघामधून ही सध्याची अपडेट। बाळासाहेब थोरात 4000 मतांनी पिछाडीवर, तर पृथ्वीराज चव्हाण सुद्धा 1034 मतांनी पिछाडीवर। विश्वजित कदम अवघ्या 46 मतांनी पुढे असल्याचं बघायला मिळतंय। मात्र काँग्रेसला राज्यामध्ये मोठा धक्का बसणार का अशीच सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण काँग्रेसचे मोठे चेहरे, 3 मोठे चेहरे सध्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सध्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मात्र सध्या 288 मतदारसंघांचे कल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार हे आधीपासूनच आपण एक्झिट पोलमध्येही बघत होतो। आणि तब्बल राज्यातल्या 14 जागा या अपक्षांच्या पाड्यात जाताना दिसतंय। त्यामुळे आता या अपक्षांचं